मंचर नगरपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना गोविंद जाधव यांनी जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माजी सरपंच दत्ता गांजळे यांनी केला। या नगरपंचायतीला कर्जाच्या खाईत लोटून जाधव यांनी कुंभमेळा बघून त्र्यंबक नगर परिषदेत बदली करून घेतल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। मुख्य कार्यकारी अधिकारी असले तरी जाधव खऱ्या अर्थानं ठेकेदारच आहेत। कर्ज तेथून मंचर नगरपंचायतीत दाखल झाले तेव्हा सोबत तेथील ठेकेदारांनाही घेऊन आले। मोरे, तनपुरे, कातोरे यांच्यासारख्या संगमनेरच्या ठेकेदारांना 10 ते 15 कोटींची कामं देत जाधव यांनी त्यात भागीदारी केली। बिल्डरच्या सोयीसाठी 80 वर्षाच्या वृद्धेला बेघर करण्याचं पातकही त्यांनी केलं। 10 लाखाची LED 45 लाखात खरेदी करून मंचर नगरपंचायतीला खड्ड्यात घातलं। त्यातही ठेकेदारांचं हित जपलं। ईद, मोहरम, गणेश उत्सव या काळात 1 दिवसासाठी CCTV भाड्याने घेतले जातात। भाड्यापोटी 16 ते 17 लाखाचं बिल काढण्यात आलं आहे। माझी वसुंधरा अभियानाच्या आडून हेराफेरी करण्यात आली आहे। नगरपंचायतीच्या 3.5 एकर जागेमध्ये झाडे लावण्यासाठी शेणखत टाकण्यात आलं। या कामासाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना तब्बल 17.5 लाखांचं बिल काढण्यात आलं। जाधव यांनी अशा पद्धतीनं कारभार करून नगरपंचायतीला खड्ड्यात घातलं। 20 ते 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून ते त्र्यंबक नगर परिषदेत बसले आहेत। त्र्यंबकेश्वर हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे। विकास कामासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे। जाधव यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हातात कारभार असल्यानं लोकप्रतिनिधी आणि जनतेनं सजग राहावं असं आवाहन गांजाळे यांनी केलंय। आता या अधिकाराचा एक फंडा असतो का पुरस्कार। आता आम्हाला मंचरला एक 3 कोटीचा माझी वसुंधराचा पुरस्कार भेटलेला आहे, पण तुम्ही वास्तविकता पाहिली तर 3 कोटीचा आता शासनाने पुरस्कार दिला, पण त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च बघितला तर जवळजवळ 4.5 कोटीच्या आसपास ह्या महाशयांनी खर्च केलेला आहे। याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून एक फक्त टेंडर कॉपी दाखवतो। हे बीबी मोरे म्हणून एक ठेकेदार आहेत, तुमच्या नाशिक संगमनेर या भागातलेच आहेत, कारण आमच्याकडे जेवढे ठेकेदार आलेत हे तुमच्या भागातीलच होते। ह्या बीबी मोरेला यांनी काम दिलंय 1/2/2024ला। या कामाची मुदत संपली, 9 महिन्याची मुदत होती, 9 महिन्यात याची मुदत संपली। पण ह्या महाशयांनी काम चालू करताना टाउन प्लॅनिंग, कारण ते इमारत होती, त्या इमारतीला टाउन प्लॅनिंगची कुठलीही परमिशन घेतली नाही। टाउन प्लॅनिंगची परमिशन आली आम्हाला 10/12/2024ला, म्हणजे त्या कामाची मुदत संपल्यानंतर आम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन आली। तरी त्यांनी आधी काम चालू केलं होतं। आणि वास्तविकता जर तुम्ही पाहिलं तर 31 ऑक्टोबर आणि 3 डिसेंबर रोजी त्या म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन यायच्या आधी त्या संबंधित ठेकेदाराला 1 कोटी पेमेंट सुद्धा या महाशयांनी अदा केलं होतं। असे त्याचे कागदावरचे भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत। टेंडरमध्ये तो अशी एक गंमत चांगली करतो। आता ह्या टेंडर वर्कमध्ये तुम्ही जर तुलनात्मक तक्ते बघितले, म्हणजे आपण टेक्निकल बीड म्हणतो, की टेक्निकल बीड जर पाहिली तर इथं समजा किती 4 ठेकेदारांनी भरलेले त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, वळसे पाटील कन्स्ट्रक्शन, भीमाशंकर एंटरप्राइजेस, तन्मय एंटरप्राइजेस आणि किशोर बालगरी, ह्या 4 मध्ये म्हणजे एक सगळ्या ठेकेदारांची चयन करायची। बरं, याच्यातले बहुतांश ठेकेदार बीबी मोरे, DM हे कातोरे, हे सगळे संगमनेर वगैरे या भागातील आहे। यांची एकमेकात चयन केलेली आहे आणि आतापर्यंत जेवढी 70, 80, 100 कोटीची टेंडर झाली ती 0.0 मध्येच झाली, कुठलीही स्पर्धा झाली नाही। हे स्पर्धा न होण्याचं कारण काय, समजा आता तुम्ही तुलनात्मक तक्ता बघितला तर हे टेंडर भेटले वळसे पाटील कन्स्ट्रक्शनला। याच्यात डिस्क्वालिफाय कोण आहे, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनवाला डिस्क्वालिफाय केलाय। याची तारीख आहे 5/9/2024 आणि समजा 11/7/2024ला दुसरं टेंडर झाले, म्हणजे 2 महिन्यापूर्वी डिस्क्वालिफाय असलेला माणूस त्याच्या नावावर लगेच 2 महिन्यात त्याचे पेपर कसे काय रेडी होतात। म्हणजे फक्त चेंज करायची, बाहेरच्या माणसाला त्याच्यात एंट्री होऊन द्यायची नाही आणि फक्त संबंधित ठेकेदारांनाच। बरं, ही टेंडर पाहिली तर प्रत्येक टेंडर 2-2, 3-3, 4-4 कोटीची टेंडर आहेत आणि सगळे टेंडर शासनाच्या डोळ्यात डोळेफेक करून 0.0 मध्येच केलेले आहे। एकही टेंडर बिलो गेलं नाही। याच्या विरुद्ध मी, आणि हे सगळे क्लब टेंडर आहेत, म्हणजे क्लब टेंडर करायचे आणि म्हणजे क्लब टेंडर केल्याचा अधिकाऱ्याला आणि राजकीय पुढाऱ्यांना फायदा काय होतो, 10 जणांकडून कमिशन घेण्यापेक्षा एकाकडून कमिशन घेतलेलं कधी फायद्याचं
असं करीत करीत जवळजवळ त्यांनी जवळ माझा अंदाजे 20 ते 30 कोटी रुपये कमवलेत. त्याच्यातले 2 कोटी रुपये इथं देऊन बदली करून या ठिकाणी बसलेला आहे. मी ACB ला पण तक्रार केलेली आहे आणि संबंधित जे काय पुणे ऑफिस आहे नगर विकासचं त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे. मला न्याय लवकर मिळेल, पण आपण त्र्यंबक नगरीतील असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील लोक सुद्धा जागरूक व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांच्या विरुद्ध उपोषणही केलेलं आहे. पण हे जे आज पेपर तुमच्या पुढे दिसत आहेत ना, हे घ्यायलाच आम्हाला वर्ष दीड वर्ष भांडावं लागलं, उपोषण करावं लागलं. आज माझी पत्नी असल्यामुळे मला इझिली पेपर भेटतात, त्यामुळे मला ते तुमच्या पुढे दाखवता येतात. राजश्री गांजाळे.